नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 4 सुरू केलेलं आहे, फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन, आणि त्यामधील प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत। या 4.3 मधील प्रश्न क्रमांक दुसरा मी वाचतोय, तुम्हाला इथं स्क्रीनवर पण दिसून येईल तो। लक्ष द्या इकडं। मिस्टर अमोल purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. एकदम सोपं उदाहरण आहे। याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की मिस्टर अमोल यांनी काय केलेले आहेत, 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत। 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्याची किंमत किती होती? मार्केट व्हॅल्यू 80 रुपये असताना पण या शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे, तर ₹100, म्हणजे छापील किंमत आपण याला म्हणूया किंवा मूळ किंमत याला म्हणूया, सुरुवातीची किंमत म्हणूया। सुरुवातीची किंमत 100 आहे, पण आता या शेअर्सचा मार्केटचा रेट आहे 80 रुपये। लक्षात आलं का? आणि 80 रुपये झाल्यानंतर यांनी काय केलेलं आहे, 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत, असा याचा अर्थ आहे। आणि मग कंपनीने काय केलेलं आहे, तर कंपनीने यावर 20% डिव्हिडंड दिलेला आहे। कंपनीने काय केलेलं आहे, 20% डिव्हिडंड दिलेला आहे। तर फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, यांची जी काही गुंतवणूक आहे अमोलची, तर या गुंतवणुकीवर त्यांना रेट ऑफ रिटर्न, आरओआर, रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर किती, त्यांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला आणि जो मिळालेला आहे त्याचा दर किती। ओके, लक्षात आले का आपल्या? आता आपण उदाहरण काय करूया, सोडवूया। शेअर इज इक्वल टू ₹100, बरोबर आहे। जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे। मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू ₹80. ओके, मिस्टर अमोल purchased 50 shares of, ठीक आहे, 50 शेअर्स इथपर्यंतच। मिस्टर अमोल purchased 50 shares. Therefore, the total investment of Mr. Amol is equal to, काय केलेलं आहे बघा, दर आहे 80 रुपये, घेतलेले शेअर्स आहेत किती, 50 शेअर्स आहेत, म्हणजे एकाचा 80 रुपये दर असेल तर 50 शेअर्सचे किती रुपये, आणि म्हणून मग इथं म्हणायचं ₹80 into 50 is equal to ₹4000, बरोबर आहे का? म्हणजे अमोल यांनी 4000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आणि 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत। ओके, आता कंपनीने काय केलेलं आहे, कंपनी हॅड किती टक्के दिलेला आहे बघा, कंपनीनं गिव्हन डिव्हिडंड पर शेअर 20%, एका शेअरवर 20% डिव्हिडंड दिलेला आहे। डिव्हिडंड टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू 4000 into 20/80। ओके, 80 रुपये दर आहे आणि म्हणून मग किती येईल बघा, 00 8 4 1 4 1 2 3 म्हणजे ₹1000, त्यांना टोटल डिव्हिडंड किती मिळाला, 1000। ओके, आणि म्हणून मग आता रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, किंवा याला आपण काय म्हणतो, ROR, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन DIVIDEND, डिव्हिडंड अपॉन
सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे मूळ त्यांची जी टोटल गुंतवणूक आहे, सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100 हे याचं सूत्र आहे. आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचा असेल कुठल्याही किमतीवर गुंतवलेल्या, तर काय करायचंय, डिव्हिडंड, मिळालेला डिव्हिडंड छेद सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल आपण जी गुंतवलेली जी रक्कम आहे ती आणि गुणिले 100 इज इक्वल टू डिव्हिडंड आहे 1000, गुंतवलेली रक्कम आहे 4000 आणि गुणिले 100 म्हणजे या शून्याला हे शून्य, या शून्याला हा शून्य आणि या एका शून्याला इथला एक शून्य जातो म्हणजे 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20 म्हणजे 25% रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 25%. आणि म्हणून मग इथे लिहायचं आहे द ROR फॉर मिस्टर अमोल इज इक्वल टू 20%. यातलाच प्रश्न तिसरा आहे, जोसेफ परचेस्ड द फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. जोसेफ नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, खालील दिलेल्या माहितीनुसार शेअर्सची खरेदी केलेली आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी असे 3 कंपन्यांचे वेगवेगळे शेअर्स घेतलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू वगैरे दिलेली आहे. आता बघा कंपनी ए मध्ये काय केलेलं आहे, कंपनी ए चे 200 शेअर्स म्हणजे 200 शेअर्स खरेदी केलेले आहेत. फेस व्हॅल्यू होती 2 रुपये आणि कंपनीने प्रीमियम दिलेला आहे 18 रुपये म्हणजे त्याच्यावर आपल्याला त्याची मार्केट व्हॅल्यू पहिल्यांदा काढावी लागेल. त्यानंतर कंपनी बी मध्ये त्यांनी 45 शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्या 45 शेअर्स खरेदी केले त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 500 रुपये. कंपनी सी मधील त्यांनी एकच शेअर खरेदी केलाय आणि त्याची किंमत मात्र आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 10,540 रुपये. तर या माहितीवरून या जोसेफ यांची टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे म्हणजे एकूण गुंतवणूक तिन्ही कंपन्यांतील मिळून एकूण गुंतवणूक काढायची आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर इथं मिस्टर जोसेफ्स इन्व्हेस्टमेंट मिस्टर जोसेफ्स इन्व्हेस्टमेंट इन, आता इथं बघा, इन कंपनी ए इज इक्वल टू, कंपनी ए मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, गुंतवणूक केलेली आहे. तर कंपनी ए चे शेअर्स 200 शेअर्स खरेदी केलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू आहे ₹2 अँड प्रीमियम दिलेला आहे 18 रुपये. लक्षात आलं, प्रीमियम दिलेला आहे 18 रुपये अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू ₹2 प्लस ₹18 म्हणजेच ₹20. म्हणजे जोसेफ यांनी ए कंपनीचे 200 शेअर्स खरेदी केले तेव्हा मार्केट व्हॅल्यू 20 रुपये होती आणि मग त्याची टोटल गुंतवणूक आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू 200 शेअर्स, एका शेअर्सची किंमत 20 रुपीज म्हणजे टोटल त्यांचे झाले 4000. लक्ष एकदम सोपं आहे. शेअर्स खरेदी केलेले आहेत 200 ए कंपनीचे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 20 रुपीज म्हणजे 200 into 20 इज इक्वल टू ₹4000. ओके. आता दुसरा, कंपनी बी, कंपनी बी मध्ये काय केलंय त्यांनी तर 45 शेअर्स परचेस केलेले आहेत. किती? 45 शेअर्स परचेस केलेले आहेत अँड त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला
त्याची मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा, तर ₹500 हे दिलेलंच आहे. म्हणजे 45 शेअर्स ₹500 दराने खरेदी केलेले आहेत. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू शेअर्स 45 आहेत गुणिले 500 इज इक्वल टू किती आले बघा, 0,0,5,25,2,5 म्हणजे ₹22,500 बी कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. आणि आता तिसरा इन कंपनी सी कंपनीचा एकच शेअर त्यांनी खरेदी केलेला आहे, 1 शेअर. पण त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे 10,540 रुपीज. 10,540 म्हणजे 10,540 रुपयाचा एकच शेअर आहे कंपनी सी चा. आणि त्यामुळं इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू 1 into ₹10,540 इज इक्वल टू ₹10,540. आणि मग आता and therefore total investment इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट. आता बघा कंपनी ए मध्ये किती गुंतवले त्यांनी, ₹4,000 म्हणजे ₹4,000 प्लस रुपीज. कंपनी बी मध्ये किती गुंतवले, तर ₹22,500 प्लस रुपीज. कंपनी सी मध्ये किती गुंतवले, ₹10,540 इज इक्वल टू रुपीज. आता या सर्वांची बेरीज केली तर मला वाटते ₹37,040 येते. ₹37,040. ओके, ₹37,040 याची बेरीज येईल. म्हणजे जोसेफ यांनी तिन्ही कंपन्यांचे शेअर्स घेतल्यामुळे टोटल गुंतवणूक त्यांची ₹37,040 होते. चौथा प्रश्न आहे, श्रीमती देशपांडे purchased shares of face value ₹5 at a premium of ₹20. How many shares will she get for ₹20,000? मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की श्रीमती देशपांडे यांनी ₹5 फेस व्हॅल्यू असलेले आणि प्रीमियम ₹20 दिलेले काही शेअर्स खरेदी केलेले आहेत. तर त्यांनी त्यांची गुंतवणूक झालेली आहे ₹20,000. त्यांची गुंतवणूक झालेली आहे ₹20,000 म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट 20,000 आणि शेअर्स किती घेतलेत ते आपल्याला विचारलेलं आहे. मग त्या शेअर्सचं काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की फेस व्हॅल्यू आहे त्याची 5 आणि प्रीमियम दिलेला आहे 20. म्हणजे आपल्याला यावरून पहिल्यांदा मार्केट व्हॅल्यू काढावी लागेल. आणि म्हणून मग बघा, श्रीमती देशपांडे purchased shares of face value ₹5 and premium face value ₹5 and premium ₹20. आता यावरून हे जे दिलेलं आपल्याला आहे फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम, यावरून आपल्याला त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू काढू शकतो. कारण मार्केट व्हॅल्यू चं सूत्र आहे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू ₹5 प्लस ₹20 इज इक्वल टू ₹25. ही झाली मार्केट व्हॅल्यू त्या शेअर्सची. ही झाली मार्केट व्हॅल्यू. म्हणजे या दरानं त्यांनी काही शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्यांची रक्कम किती गुंतलेली आहे, तर ₹20,000. आणि म्हणून मग
आपल्याला एक सूत्र लिहावं लागेल. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, म्हणजे गुंतवलेली रक्कम किती कशी काढतो आपण, तर मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू किंवा इथं म्हणूया नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर. बरोबर आहे का? पण नंबर ऑफ शेअर्स आपल्याला माहित नाहीत. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला माहित नाहीत. मार्केट व्हॅल्यू आहे रुपीज, मार्केट व्हॅल्यू आहे रुपीज 25 आणि त्यांनी गुंतवली किती, गुंतवणूक आहे त्यांची 20,000. गुंतवणूक आहे त्यांची 20,000 अँड देअरफॉर हे माहित आहे, हे माहित आहे नंबर ऑफ शेअर्स, आणि म्हणून मग इथे लिहा तुम्ही नंबर ऑफ शेअर्स श्रीमती देशपांडे हॅड परचेस्ड इज इक्वल टू 20,000 डिवायडेड बाय, इकडे गुणिले, इकडे काय होईल भागिले होईल, म्हणजे 25 8 200, म्हणजेच त्यांनी 800 किंवा 800 शेअर्स खरेदी केले. आणि म्हणून इथे लिहायचं आहे श्रीमती देशपांडे had purchased shares. किती शेअर्स, 800 शेअर्स. एकदम सोपं आहे बघा. त्यांनी काय केलेलं आहे, देशपांडे यांनी 800 शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्यांची गुंतवणूक झालेली आहे 20,000 रुपये. म्हणजे 20,000 रुपये त्यांनी 20,000 रुपये मध्ये 800 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत. ठीक. पाचवा प्रश्न आहे, श्री शांतीलाल has purchased 150 shares of FV rupees 100 for MV of rupees 120. Company has paid dividend at 7%. Find the rate of return on his investment. एकदम सोपं उदाहरण आहे, फक्त याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की शांतीलाल यांनी काय केलेले आहेत, 150 शेअर्स खरेदी केले. शांतीलाल यांनी काय केलेलं आहे, 150 शेअर्स खरेदी केलेले आहेत. पण त्याचे जे फेस व्हॅल्यू आहे ती 100 रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू आहे ती 120 रुपये. म्हणजे 120 रुपये असताना, लक्षात घ्या, 120 रुपये त्याचा दर असताना 150 शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांची 120 गुणिले 150 अशी येईल. आता कंपनीने काय केलं बघा, कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ऍट 7%. 7% हा कशावर देतात, मार्केट व्हॅल्यूवर देतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला टोटल डिव्हिडंड काढावा लागेल त्यांच्या टोटल इन्व्हेस्टमेंटवर आणि त्यानंतर मग आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढावा लागेल. Mr. Shantilal purchased 150 shares. बघा बरोबर आहे का? Mr. Shantilal purchased 150 shares of FV rupees 100 for MV rupees 120. लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये, मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपये. त्यावेळेला त्यांनी 150 शेअर्स खरेदी केलेले आहे आणि म्हणून मग त्यांची काय करू आपण, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू शेअर्स नंबर ऑफ शेअर्स into market value is equal to number of shares आहेत 150 into market value आहे रुपीज 120 is equal to रुपीज किती होते बघा, 1 2 0 1 2 12 25 7 6 12 1 12 आणि 6 18 म्हणजे रुपीज 18,000 18,000 रुपये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे.
आता कंपनी had dividend 7%, किती दिलेला आहे 7%, and therefore total dividend is equal to, म्हणजे या रकमेवर डिव्हिडंड काढायचा आहे, म्हणजे 18,000 गुणिले 7 छेद 120. लक्षात घ्या 120 वर घेतलेला आहे त्यांनी, म्हणजे किती होणार इथं 1 शून्य गेला 1 शून्य गेला, 12 एके 12, 12 आणि 6 12 पंचे 60, म्हणजे 1500. सॉरी 12 एके 12, 6 12 पंचे 60, 1 शून्य, म्हणजे 150 into 7 is equal to 700 15 सत्ते 105, म्हणजे रुपीज 1050 and ROR is equal to rate of return is equal to, rate of return म्हणजे काय, तर त्यांचे टोटल डिव्हिडंड divided by some investment into 100 is equal to, टोटल डिव्हिडंड आहे 1050, गुंतवणूक केलेली आहे त्यांनी 18,000 आणि गुणिले 100, या एका शून्याला शून्य, या शून्याला हा शून्य गेला, आता 1050 भागिले 180 याचा भागाकार 5.83 असा येतोय, 5.83 असा येतोय, आणि मग रेट ऑफ रिटर्न 5.83%. सेट मधील 6वं उदाहरण आहे, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, then which investment out of the following is more profitable? Company A dividend, कंपनी ए ने डिव्हिडंड दिलेला आहे 16%, मार्केट व्हॅल्यू आहे ₹80. कंपनी बी डिव्हिडंड दिलेला आहे 20%, मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. माहिती एवढीच दिलेली आहे मित्रांनो की दोन कंपन्यांमध्ये एका व्यक्तीने गुंतवणूक केलेली आहे, त्या कंपनीने काहीतरी डिव्हिडंड दिलेला आहे आणि त्यांनी जी केलेली गुंतवणूक आहे ती कोणत्या कंपनीमधील प्रॉफिटेबल आहे, म्हणजे फायदेशीर आहे असा याचा अर्थ आहे. आणि म्हणून मग याचा आन्सर लेट काय म्हणूया आपण, लेट द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज ₹100. फेस व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे पण फेस व्हॅल्यू दिलेली नाही, मूळ किंमत दिलेली नाही, आणि म्हणून आपण काय करू, लेट द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज ₹100, म्हणजे त्याची 100 रुपये आपण काय करूया मानूया फेस व्हॅल्यू. आता कंपनी ए डिव्हिडंड दिलेला आहे, 16% ऑफ मार्केट व्हॅल्यू ₹80. लक्षात घ्या, यावरून आपल्याला काय करायचं आहे, रेट ऑफ रिटर्न ROR इज इक्वल टू डिव्हिडंड सम इन्व्हेस्टमेंट into 100 इज इक्वल टू, डिव्हिडंड आहे 16, सम इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे 80, एकच शेअर्स घेतले असं गृहीत धरायचं आहे 80 आणि गुणिले 100, म्हणजे याचं उत्तर
या शून्याला हा शून्य गेला, 8 एके 8, 8 दुनी 16 म्हणजे ₹20. त्यांनी एका कंपनीमध्ये त्यांना काय केलेलं आहे, रेट ऑफ रिटर्न म्हणजे परतावा मिळालेला आहे ₹20 त्यांच्या गुंतवणुकीवर, जी काही गुंतवणूक केलेली आहे ती. सेकंड, कंपनी बी डिव्हिडंड दिलेला आहे 20% ऑफ मार्केट व्हॅल्यू ₹120 and therefore ROR means rate of return, परताव्याचा दर. परत इथं डिव्हिडंड divided by some investment into 100 is equal to, डिव्हिडंड किती दिलेला आहे 20, गुंतवणूक आहे 120 into 100 म्हणजे 1010. बरोबर आहे का? आता काय होईल बघा, इथं मी असं लिहितो 200 बरोबर भागिले 12 बरोबर किती होईल, 12 दुनी 24 नाही, 12 एके 12 म्हणजे 12 एके 12, 12 आणि 8 12 संग 72 आणखी म्हणजे परत 12 संग 72 आणि 12 सत्ती 44 म्हणजे अंदाजे हे असं 16.67 असा याचा परताव्याचा दर आहे. आणि मग या दोघांच्या मधून म्हणजे इथं हा 1 आणि याला जर 2 म्हटलं तर इथं तुम्ही लिहू शकता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ROR is profitable. ROR is काय म्हणूया, प्रॉफिटेबल इन कंपनी ए. कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल असं लिहिलं तरी चालेल. कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल, ROR इज प्रॉफिटेबल इन कंपनी ए किंवा कंपनी ए. अशा पद्धतीनं मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.3 यामधील 6 उदाहरणं आहेत. तर ही 6 उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. एकदम सोपी उदाहरणं आहेत. शेअर्स या पॉइंटवर आणखी तुम्हाला यातली थोडीशी माहिती व्हावी, शेअर्स मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, त्याच्यावरचा डिव्हिडंड, आणि म्हणून ही उदाहरणं आपण घेतलेली आहेत. यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो सुरू करणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.